त्याच्या पुढे जाऊन सांगायचं तुम्हाला तर त्यांचे गुरु असणारे निवृत्तीनाथ, त्या निवृत्तीनाथाला त्र्यंबकेश्वर नावाचं शिवलिंग गाठावं लागलं, तिथं समाधीस्थ व्हावं लागलं, शिवाचं सान्निध्य गाठावं लागलं. 3 कच्च असणारं मडकं नामदेव आमचा, कच्च असणारं मडकं नामदेव, त्या नामदेवाला गुरु करण्यासाठी आणि औंढा नागनाथ गाठावा लागला. माझ्या तुकाराम महाराजाला अहो तुम्ही विश्वनाथ, मी रंक दीनानाथ, आणि विश्वनाथ मंदिर गाठावं लागलं म्हणून सांगितलं जातं. अनेक संतांना शिव आराधना केल्याशिवाय कोणतंच फळ मिळालं नाही, शिवाचं सान्निध्य गाठल्याशिवाय कोणतंच फळ मिळालं नाही. त्याच्या पुढे जाऊन सांगू 96 कुळी मराठा असणारे छत्रपती शिवाजी, त्यांना सुद्धा रायरेश्वरावर करंगळी कापून रक्ताचा अभिषेक करावा लागला. मावळे एकत्र जमावे लागले आणि स्वराज्य मिळवलं. हर हर महादेव, आणि हर हर महादेवची गर्जना कड्या कपारी मधून दुमदुमत होती माझ्या छावा असलेल्या छत्रपतीची. आणि माता पार्वती, तुळजाभवानी आणि कुलदैवत मानलं माझ्या छत्रपतीनं आणि तलवार घेतली महाराज. त्याच्या पुढे जाऊन सांगू आमच्या संत रामदासांनी, संत रामदास स्वामींनी प्रत्येक ठिकाणी सांगितलं पुरुषार्थ ठेवा हनुमंतासारखा आणि आराध्य भजा शिव. जिथं हनुमंताची मूर्ती आहे तिथं शिवलिंग स्थापन केलंच महाराज. पुढं आमचं नवनाथ ग्रंथ पूर्ण वाचा. नवनाथामध्ये प्रत्येक अवताराला कवी नारायण, हरिनारायण, अंतरिक्ष नारायण आणि ह्यांना दत्तात्रय घेऊन जायचे बद्रिकेदारेश्वराला. आणि बद्रिकेदार शिवलिंगाच्या समोर गेल्याबरोबर शंकर प्रगट व्हायचे आणि सांगायचं दत्ता कोण आणलंस? अमुक हे कवी नारायण, हरिनारायण, अंतरिक्ष नारायण, अनुक्रमे मच्छिंद्र गोरक्ष वगैरे वगैरे. त्यावेळेस शंकराने आज्ञा द्यायची दत्ता यांना शाबरी विद्या देऊन टाक. जोपर्यंत शंकराने आज्ञा केली नाही तोपर्यंत दत्तात्रयांनी आणि शाबरी विद्या नवनाथाला दिली नाही महाराज. त्याही नवनाथाचं मडीला जाऊन जर तुम्ही पाहिलं तर समाधीवर शिवलिंग आहे. तुम्ही उज्जैन मध्ये जर पाहिलं तर तिथंही शिवलिंगाशिवाय काहीच नाही. आमच्या भ्रतरीची गुफा आहे महाराज तिथं. सांगायचं तात्पर्य की त्या दत्तात्रयाला सुद्धा आणि तिथं शंकराची आज्ञा घ्यावी लागली. त्याच्या पुढे जाऊन सांगू परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम, परब्रह्मरूपी लिंगाची आराधना माझा पांडुरंग करतो म्हणून सांगितलं. तुम्ही पंढरपूरमध्ये जाऊन तोप काढा माझ्या पांडुरंगाचा, माझ्या विठ्ठलाचा. बघा इथं मस्तकावर शिवलिंग आहे की नाही. आणि ते जर टोपानं झाकून घेतलं तर दुसरं सांगतो मस्तकावर असणारं गोल असणारं पांढरं आणि पुढं उतार असणारा नाकावर केलेला आहे जसं पाणी जाण्याचे शिवलिंग आहे आणि मध्ये काळा बुक्का म्हणजे शाळुंका आहे. बघा पिंड माझ्या विठ्ठलाची, पांडुरंगाची. बघा का पांडुरंग महात्म्य आणि स्थल महात्म्य नावाचे 2 ग्रंथ आहेत महाराज. जे माझे वैष्णव संप्रदायाचे बांधव बसलेले ते म्हणतील महाराज तुम्ही कुठून सांगता, तर तुम्ही ते ग्रंथ वाचून पहा. स्थल महात्म्य नावाचा ग्रंथ आणि पांडुरंग महात्म्य नावाचा ग्रंथ जो की मी अध्ययन केला. आणि त्याच्यामध्ये एकच सांगितलं माझ्या विठ्ठलाची मूर्ती पूर्ण काळी आहे पण एकच तो पांढूर रंग आहे. हा जो आहे गोल आणि खाली नाकावर उतरता पिंडी सारखा तो पांडुरंग आहे. पांढूर असल्यामुळं त्याला पांडुरंग म्हणलं गेलं. आणि त्याला सुद्धा त्या ठिकाणी भजे पांडुरंगम, परब्रह्मरूपी लिंगाची आराधना माझा पांडुरंग करतो म्हणून सांगितलं महाराज. त्याच्या पुढे जाऊन सांगायचं म्हणजे या देशाचा पंतप्रधान कुठून उभा राहिला? काशीमधून.
काशी विश्वेश्वर लिंगाची आराधना केली तेव्हा निवडून आले आणि पंतप्रधान बनल्याबरोबर पहिल्यानं असणार तुम्ही जे पशुपती म्हणताय, श्रावण महिन्यातल्या पहिल्या रविवारी मुक्कामी असणार आमचे पंतप्रधान नेपाळमध्ये काठमांडूमध्ये होते, ध्यानात ठेवा. आणि पहिल्या सोमवारी पशुपतीचा रुद्राभिषेक माझ्या नरेंद्र मोदीजींनी केला महाराज. तिथून नाही तर 13वं ज्योतिर्लिंग मंगोलिया देशामध्ये, चीनच्या पलीकडून मंगोलिया आहे, त्या 13व्या ज्योतिर्लिंगाची पूजा करायला पंतप्रधान गेले. त्याच्यानंतर पश्चिम बंगालमध्ये पंचलिंग नावाचं शिवमंदिर आहे कलकत्त्यामध्ये, त्याची असणारी आराधना आमच्या पंतप्रधानांनी केली. उज्जैनचं असणार महाकाल ज्योतिर्लिंग त्या ठिकाणी जीर्णोद्धार केला. कशामुळे घडलं? शिव आराधनेमुळे घडलं महाराज. त्याच्यापुढं जो इंटरनेटचा मालक आहे, लक्षात घ्या, जो इंटरनेटचा मालक आहे मुकेश अंबानी, तो सुद्धा आज 71 कोटी रुपयाच्या लिंगाची पूजा करतो. त्याचं प्रमाण माझ्याजवळ आहे महाराज. कशामुळे श्रीमंत बनला? आणि एवढे असून सुद्धा, आमच्या कुळामध्ये आलेलं लिंग असून सुद्धा, जन्माधी लिंग आलेलं असून सुद्धा समाजाला लिंग म्हणजे काय कळलं नाही महाराज. हे किती महापाप आहे आणि किती दुर्भाग्य समाजाचं महाराज. आज श्रीमंतीच्या जोरावर ते लिंग घालायला तयार नाही. आणि म्हणून लिंग एवढं परम आहे महाराज, एवढं परम आहे. दुसरं उदाहरण सांगतो तुम्हाला. प्रत्येक मूर्ती असणाऱ्या तुम्हाला भिंतीला उभा करावं लागतील आश्रय म्हणून. तो हनुमंत असो, आमची देवी असो, आमचा खंडोबा असो, गणपती असो, दत्तात्रय असो, विठ्ठल रुक्मिणी असो, कोणताही देव असो, भिंतीला उभा करावा लागतो. पण एकच तो केंद्रबिंदू जगाचा, जो जगाचा चालक मालक सर्व आहे, तो त्या गर्भगृहाच्या मध्यभागी स्थापन करावा लागतो महाराज. सगळ्या जगाचा जो आधार आहे म्हणून त्याला मध्यभागी स्थापन करतात ते लिंग आहे. आणि म्हणून त्याला निराकार परब्रह्म म्हटलं महाराज. आणि असंही असणारं निराकार परब्रह्म आणि सर्व श्रेष्ठतेचं आहे. तुम्ही ग्रंथ वाचून पहा, कोणती जर शंका आली तर मला विचारा. तुम्हाला जर ते उत्तर नाही मिळालं तर जरूर मला विचारा. मी जेवढं सांगितलं तुम्हाला त्याच्यापैकी निश्चित मी तुम्हाला ते दाखवून, तुम्हाला वाचून त्याचा पुरावा तुम्हीच वाचा आणि तुम्हीच समजून घ्या. सज्जनो, एवढं असणार परम शिव आहे आणि एवढं सोडून आम्ही आणि सैरा वैरा भटकायला लागतो. ह्या देवाकडे जाय, त्या देवाकडे जाय, त्या देवाकडे जाय. सगळ्या देवांना त्या महादेवाची, देवादिदेव महादेवाची आराधना करावी लागली. तो महादेव पंचमुखी रूपानं आमच्या गावात आहे आणि निराकार परब्रह्म रूपानं आमच्या गळ्यात आहे महाराज. पूर्ण ब्रह्मांड म्हणजे लिंग आहे. लिंगमध्ये जगत सर्वम आणि लिंगमय जगत हा. सगळं लिंग जगामध्ये आहे आणि पूर्ण जग लिंगमय आहे म्हणून सांगितलं. लिंगामुचे जीवन
पूजन सर्वासी ब्रह्मा विष्णू त्या रुद्रासी. लिंगामध्ये जगत सर्वम किंवा लिंगमय जगत हा सांगितलं. कारण बघा, लिंगमध्ये जगत सर्वम किंवा लिंगमय जगत हा, लिंग कसा जगमय आहे तुम्हाला सांगतोय, लक्षात घ्या. सर्वजण इकडे पहा, मध्ये बडबड करू नका, नाही तर मी उठून जाईल बरं का. बस झालं, कालपासून पाहिलं, परदिवशीपासून पाहिलं मी तुम्हाला. जे काही लिंग आहे हे लिंग समोर ठेवलंय बघा. लिंगमध्ये जगत सर्व जग लिंगमय कसं आहे सांगतो मी तुम्हाला. ही शारुका आहे. जसं आमच्या गावाचं उदाहरण घ्या. पहिले जे काय गाव होते, पहिले गाव ध्यानात ठेवा, गाव होते आणि गावाच्या बाजूने तटबंदी होती, तटबंदी, आणि एकच वेशी होती गावातून रस्ता बाहेर जाणारा होता की नाही. पहिला रस्ता एक चौकडून तटबंदी होती प्रत्येक गावाला. म्हणजे जे काही गाव आहे त्या गावाच्या बाजूने तटबंदी होती आणि जी काही एकच रस्ता जाण्याचा होता महाराज, वेशी रूपानं बाहेर. कल्पना करा, गाव म्हणजे लिंग आहे, बाजूची तटबंदी आहे आणि पाणी जाण्याचा जो काही भाग आहे ते म्हणजे बाहेर जाणारा एकच रस्ता आहे, ती वेशी. आमची गाडी बैल बघा, साठा आहे आणि पुढे दांड्या आहेत बघा. जो लिंगाचा प्रकार आहे, आम्ही जर हातामध्ये लिंग जर धारण केला तर ही शारुका आहे आणि हे पुढे जाण्याचा भाग आहे बघा. ती आकृती तुमच्या ह्याच्यात. आमची जीप जर पाहिली तर वर भाग आहे आणि खाली उतार आहे. जे मंदिर आहे ते मंदिराचा कळस आहे, शिखर आहे आणि एकच रस्ता बाहेर जाणार आहे, पायऱ्या. आमचं घर आहे ते घर उंच आहे आणि रस्ता जाणारा एकच आहे, बाहेर खाली उतरणाऱ्या पायऱ्या एकच आहे. लिंगाकृती सर्व जे काही तुम्ही त्या दृष्टीनं पाहत राहाल ते मात्र तुम्हाला लिंगाकृती भासत महाराज. आणि म्हणून आहेच, आणि तो असणारा लिंग आमच्या गळ्यामध्ये दिला. आमच्या पंचमुखी महादेव मंदिरात लिंग दिला आणि त्याची आराधना सोडून आम्ही आमच्या संपत्तीच्या जोरावर महाराज सर्वस्वाला विसरून गेलो. आम्ही कोण आहोत, काय आहोत. जवळपास 20 वर्ष मी या डोनवाडीमध्ये काढले. त्याच्यामध्ये 3-4 जणांनी तर घातलाच नाही महाराज. माझ्या हृदयात ते आज त्यांनी घातलाच नाही आणि 100 वेळा त्याला सांगितलं भस्म लावत जा बाबा, पण त्यांनी भस्म लावलाच नाही. सांगायचं तात्पर्य की किती परमधर्म आहे हा अजून जगाला कळला नाही आणि त्यात शैव संप्रदायाला कळला नाही महाराज. सर्वाचा असणारा नश्वर नाश पावल, पण ते शिवलिंग असणार आणि तो देव येणारा. कोणत्या धर्मात कोणता देव प्रेत
मत हो उदास, कर्म करने की हरदम सोच कर मत हो उदास। ये बस उसके भला है, ये बस उसके भला है, क्या तेरे मंजिल में है जो भटकता है जहाँ में, जीवन तेरे दिल में है जो भटकता है जहाँ में, जीवन तेरे दिल में है। तेज नहरे और भंवर है, नहरे म्हणजे झरा, तेज नहरे और भंवर है जिंदगी की राह में, उसकी रहमत है कि बंदे, उसकी रहमत है कि बंदे, शिव अभी साहिल में है क्यों भटकता है जहाँ में, शिव तो तेरे दिल में है, तुझको पग पग में संभाले, तुझको पग पग में संभाले, तेरी हर मुश्किल में है क्यों भटकता है जहाँ में, शिव तो तेरे दिल में है। सज्जनो, जवळ असून जसं कुरंग नाभीचा परिमळ नेणे, महादेव प्रभूचा एक अभंग आहे। कुरंग नाभीचा परिमळ नेणे वने उपवने शोधू जाय, कुरंग नाभीचा परिमळ नेणे वने उपवने शोधू जाय, तैसेया मानवा मोहिले निभ्रांत जवळी अनंत असुनिया, सबाह्याभ्यंतर कोंदले स्वरूप होय जागा झोप आवरी आता, महादेव म्हणे धरा सत्संग तेने उमारंग दृष्टीपुढे। आणि त्या कुरंगासारखं, कुरंगाच्या नाभीमध्ये बेंबीमध्ये कस्तुरी असते महाराज, हरणाच्या बेंबीमध्ये कस्तुरी असते, त्या कस्तुरीचा सुगंध येतो आणि त्या हरणाला वाटतं हा वास कुठून यायला, वास कुठून यायला, म्हणून ते अरण्यामध्ये पार पडतं, फिरतं 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 फिरतं, कुठून वास यायला, कुठून वास यायला। तसं आमच्या जवळ असणार आणि आमच्या कुळात श्रेष्ठ असणार आम्हाला कळायला तयार नाही महाराज, आणि त्या असणाऱ्या लिंगाचं महात्म्य आमचे सद्गुरू सांगतात। मग असे हे सद्गुरू आहेत, तर हे सद्गुरू कुठून उत्पन्न होतात? झकारात जननम दूरम, गकारात गतिनाशनम, मकारात मरणम नष्टम, जंगमस्त्रयाक्षरात्मकः। सांगितलं महाराज, या असणाऱ्या गुरुची उत्पत्ती ही जंगमापासून होते आणि जंगम कुळामधला जो सुकुमार मुलगा आहे आणि तोच गादीपीठाचा अधिकारी बनतो, जसं आमच्या सिद्ध चैतन्य, विश्व चैतन्य आणि शिव चैतन्य झाले। तिन्ही नातेसंबंधात आहेत माझ्या, तिन्ही माझ्या नातेसंबंधात आहेत। पण कुठून उत्पन्न झाले? गुरु झाल्याच्या नंतर नातेसंबंध राहत नसतो महाराज, पण त्यांची जी काही उत्पन्नता आहे
तो वंश आहे ते जंगम कुळ आहे आणि त्या जंगमाच्या वंशामध्ये उत्पन्न झालेलं आणि पीठाधिकार भेटल्याच्या नंतर गुरुपद प्राप्त होतं. आणि सांगायचं तात्पर्य की आमच्या परमर्शानं सुद्धा सांगितलं याचा पुरावा. जंगमाचा जिसुकुमार 16वा अध्याय परमरसाचा. जंगमाचा जिसुकुमार तोची गादी पीठाशी आधार, येरानसे अधिकार, बाकीच्यांना अधिकार नाही. जंगम सोडून इतर लोकांना त्या पदावर बसण्याचा आणि गुरु म्हणून घेण्याचा आणि गुरु होण्याचा अधिकार नाही. म्हणून त्यासी त्यागीजे, म्हणून इतरांनी त्याचा त्याग करावा म्हणून सांगितलं. आमच्या परमर्शाने सांगितलं. मग जंगम म्हणावं कोणाला? जेवढा गुरु पवित्र आहे महाराज तेवढाच जंगम पवित्र आहे आणि तो असायला पाहिजे. कारण का आम्ही नेहमी म्हणतो, काय म्हणतो? गुरु आणि लिंग जन्माने करावी सेवा. बरोबर आहे का? हो, झोपले का काय? गुरु आणि लिंग जन्माने करावी सेवा, नाही का? चुकलं का? तर आमच्या मन्मथ स्वामींनी अष्टावरण सांगितले. त्या 8 आवरणामध्ये पूज्य स्थान 3 रूपाचं झालं. एक मूर्ती स्त्रयोभागा, गुरुलिंग तू जंगमा. हा परमरस सांगतो एका मूर्तीचे 3 भाग, एक गुरु, लिंग आणि जंगम. जसं दत्तात्रय रूप 3 आहेत, तद्वत त्या न्यायानं एका मूर्तीचे 3 रूप झाले. एक गुरु झाला, एक लिंग झाला आणि एक जंगम झाला. मूर्ती एकच आहे महाराज, ध्यानात ठेवा. आणि म्हणून सम्यक असणार त्यांचं पद हे जंगम रूपानं मानलं गेलं. जंगम रूपाचा अर्थ आहे झकारात जननम दूरम, दकारात गतिनाशनम, मकारात वर्णम नष्टम, जंगमस्त्रयाक्षरात्मका. 3 अक्षराचा अर्थ आहे जन्म नसणे, गमनागमन नसणे आणि मरण नसणे. त्या जंगमामध्ये 3 प्रकार वेगळे आहेत पुन्हा. स्वयजंगम, चरजंगम आणि परजंगम. ज्या जंगमामध्ये 7 गुण आहेत एवढंच नव्हे, त्या जंगमाचं कुळ पवित्र पाहिजे महाराज. त्या कुळाला डाग नसला पाहिजे आणि त्याला जंगम म्हणावं, जे की निष्कलंक निराभास. बघा 10वा अध्याय परमरसाचा जंगमाची माहिती सांगितली. 10वा आणि 11व्या अध्यायामध्ये जंगम कोणाला म्हणावं? कोठे गोडी धरुणी तोषेना, मान दिल्या फुगेना, अपमान लिया कुंथेना, तोची जंगम जाणारा. आणि त्याच्या अंगामध्ये 7 गुण महत्वाचे पाहिजेत महाराज, त्याला जंगम म्हणावं. आणि अशा जंगमाकडून शैव संप्रदायाच्या सगळ्या विधी होत असतात. आणि त्या जंगमाला एवढं मोठं पद आहे महाराज, त्या जंगमाला एवढं मोठं पद आहे. दयाच्या अंगुष्टी 68 तीर्थे नांदती म्हणून सांगितलं. 68 तीर्थ अंग त्याच्या मध्ये नांदतात. आणि असा हा गुरु असणारा, जंगम असणारा. आणि त्या जंगमाशिवाय इतर शैव धर्माचा कोणताच कार्यक्रम होत नाही महाराज. विवाहेषु प्रतिष्ठासु, वीरशैवाचा प्रदीपिका नावाच्या ग्रंथात सांगितलं. विवाहेषु प्रतिष्ठासु गणसंकुल पर्वणी. शिव पार्वतीला सांगायले, पार्वती विवाह असो, प्रतिष्ठा असो, सणवार असो, कोणती पर्वणी असो, विवाहेषु प्रतिष्ठासु गणसंकुल पर्वणी जंगमेन विना देवी प्रसादो निष्फलो भवेत. सांगितलं
जर समजा एखादा सणवार काही असेल आणि तो सणवार करून आम्ही जर खात असेल आणि जंगमाच्या विना जर तो प्रसाद असेल, जंगम 2 घास खाणार नाही तर तो प्रसाद होत नाही, त्याने खाल्लं तरच तो प्रसाद होईल. आणि जर जंगम त्या ठिकाणी एखादाही घास जर खात नाही किंवा जंगम भेटत नाही किंवा जंगमाच्या मुखात आपल्या घरातला ग्रास जात नाही तर तो बनवलेला पदार्थ जो आहे तो प्रसाद निष्फलो भवेत म्हणून सांगितलं. म्हणून शैव संप्रदायामध्ये जंगमाला असणार तिथं महत्व दिलं की त्यांनी घास घेतल्याशिवाय कोणालाही घास घेण्याचा अधिकार नाही. कालच्या वेळेस आम्ही कपिलाधार नगरीमध्ये कथा केली महाराज. त्या कपिलाधार नगरीमध्ये माझ्या सद्गुरूंच बऱ्याच दिवसापासून पाहतो मी. एवढं जंगमाला मान देत होते माझे सद्गुरू की आजही तुम्ही जाऊन पहा ती असणारी प्रथा बंद झाली नाही. जेवढे समाजामध्ये लोक येतील त्यामध्ये जितक्या जंगमाच्या स्त्रिया, जितके जंगमाचे असणारे पुरुष वर्ग आहे त्यांची जेवणाला बसण्याची रांग वेगळी आहे. आणि त्यांची रांग वेगळी असून संकल्प सोडणार. समजा घरात तुमच्या गावातला एखादा यजमान आहे, त्या यजमानाच्या हातून संकल्प सोडला जाणार, आरती होणार आणि आरती झाल्याच्या नंतर जन्मीन असो किंवा जंगम असो प्रत्येकाला तुम्ही 2 रुपये द्या, 5 रुपये द्या, 10 रुपये द्या. त्या जंगमाला दक्षिणा दिल्याशिवाय आणि त्या जंगमानं घास घेतल्याशिवाय कोणतीच पंगत आमच्या कपिलधारमध्ये चालू होत नाही. हे आजही वैभव आहे महाराज माझ्या सद्गुरूच्या सप्ताहाचं. नसेल तर तुम्ही त्याचा प्रत्यय पुढच्या वर्षी जाऊन बघा. का जंगमेन विना देवी, जंगमेन विना देवी प्रसादो निष्फलो भवेत. कारण का तो प्रसाद निष्फळ मानला जातो. आणि म्हणून पहिल्यानं जंगमांना घास घ्यायला लावतात आणि मग बाकीची पंगत जेवायला बसते महाराज. आणि असा हा असणारा सर्वश्रेष्ठ जंगम, गुरुरूप जंगम, लिंगरूप जंगम आणि जंगमरूप जंगम, एक मूर्ती त्रयो भागा मंडळी. आणि असा जर जंगम असेल आणि आम्ही जर त्या जंगमाचा अपमान करत असू किंवा त्याला खालीवर जर बोलत असतो, सज्जन हो, उच्च कुळामध्ये जन्मलेला जरी जंगम असला आणि तो कदाचित अज्ञानी असला, जरी तो कदाचित अज्ञानी असला तरी तो जंगम आहे या भावार्थानं पूजावं. एका अभंगामधून सांगितलं, वाणू नये गुणदोष जंगमवेश पाहिल्या. आणि जंगमाचा असणारे गुणदोष काढू नये आणि त्यांना शिव्या शाप देण्याचा प्रयत्न करू नये महाराज. त्याचे फळ काय होतात माहिती आहे तुम्हाला? संस्कृत श्लोक दिलाय, स्थावरम जंगमम चैव, स्थावरम जंगमम चैव त्रिधम लिंगमुच्यते. जंगम अवश्य अवमानेन, जंगमाचा जर अपमान केला तर जंगम अवश्य अवमानेन स्थावरम निष्फलम भवेत. आजपर्यंत आम्ही जेवढं दान धर्म आणि पुण्यकर्म केलं ते सर्व असणार संपून जातं, नष्ट आणि भ्रष्ट होतं महाराज. आणि म्हणून आमच्या मन्मथ स्वामींनी स्वतःच्या अभंगामधून दिलं, वाणू नये गुणदोष जंगमवेश पाहिल्या, भावे करावे पूजन. बघा अभंग आहे की नाही आपल्या गाठाला? माझ्या माथ्यातलं नाही, गाथ्यातलं सांगायलो. आणि म्हणून जंगम स्वरूप असणार श्रेष्ठ आहे, परमश्रेष्ठ आहे महाराज. एक मूर्तीच त्रय भागा. आणि तो जंगम म्हणजे
अष्टावरण विज्ञानानं ज्ञान म्हणजे गुरु, गुरुला काय म्हणावं? ज्ञान. अष्टावरण विज्ञान सांगतं आध्यात्मिक दृष्टिकोनातून गुरुला काय म्हणावं? ज्ञान. लिंगाला प्राणलिंग आणि जंगमाला शरीर किती दिसतील जंगम फुळाची, पण अष्टावरण विज्ञानानं तत्वज्ञान म्हणजेच जंगम म्हटलं सांगितलं महाराज. जे आम्हाला मिळालेलं तत्वज्ञान आहे अंतरात्म्यामध्ये अंतःकरणामध्ये जे हृदयामध्ये गुह्य लिंगम जन्मजदुःखविनाशतलिंगम तत्प्रणमामि सदा शिवलिंगम. सांब सदा शिव, सांब सदा शिव, सांब सदा शिव, सांब शिव, सांब सदा 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 लिंगम कामगहन करुणातरलिंगम रावण बर्प निवारतलिंगम तत्प्रणमामि सदा शिवलिंगम. सांब सदा शिव, सांब सदा शिव, सांब सदा शिव, सांब शिव, सांब सदा शिव, सांब सदा शिव, सांब सदा शिव, सांब शिव. नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः आणि साध्य असणाऱ्या चरणामध्ये आमचं सांगितलं वेष्टितलिंगम सर्वसमुद्धरकारणलिंगम अष्टदारिद्र्य विनाशकलिंगम तत्प्रणमामि सदा शिवलिंगम. सदा शिव, सांब सदा शिव, सांब सदा शिव, सांब शिव, सांब सदा शिव, सांब सदा शिव, सांब सदा शिव, सांब शिव. नमः शिवाय, नमः शिवाय, सांगितलं. आणि शेवटच्या चरणात सांगितलं सुरगुरु सुरवर पूजित लिंगम सुरवन पुष्प समार्चित लिंगम परात्परम परमात्मक लिंगम तत्प्रणमामि सदा शिव लिंगम. सांगितलं की सुरगुरु सुरवर सुरुवातीला सांगितलं ब्रह्म मुरारी, ब्रह्मदेव आणि मुरारी म्हणजे विष्णू. त्याच्यामध्ये किती दातृत्व देव म्हणावं कोणाला? ज्याच्यामध्ये देण्याची क्रिया आहे महाराज. देण्याचं दातृत्व ज्याच्या जवळ आहे त्याला देव म्हणावं. आणि म्हणून देव या शब्दाचा असतोय अर्थ आहे ज्याच्याजवळ दातृत्व